रतनवाडी दुर्घटनेत समाजसेवक अनंत महादू घाणे धावले मदतीला. झाडे कुटुंबाला दिला आधार. प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आदिवासी भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून रतनवाडी येथे रविवारी मध्यरात्री घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेत अवघ्या 8 महिन्यांच्या सृष्टी अशोक झडे हिचा भिंत कोसळून दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेत तिची आई सोनाली झडे गंभीर जखमी झाली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मुसळधार पावसामुळे मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास झडे कुटुंब झोपेत असताना घराची भिंत अचानक कोसळली. या दुर्घटनेत सोनाली आणि सृष्टी ढिगाऱ्याखाली अडकल्या. अशोक झडे यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दोघींना बाहेर काढून उपचारासाठी शेंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र तेथे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. त्यानंतर त्यांना राजूर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी सृष्टीला मृत घोषित केले तर सोनालीवर उपचार सुरू करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच समाजसेवक अनंत महादू घाणे यांनी कोणतीही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत झडे कुटुंबाची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. त्यांनी सुनील पवार, रामदास पिचड, तुकाराम सारुक्ते यांच्यासह परिस्थितीची पाहणी केली आणि तातडीने तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून पंचनामा, शासकीय मदत आणि प्रशासनाच्या त्वरित हस्तक्षेपाची मागणी केली. समाजसेवक अनंत घाणे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधताना आदिवासी भागातील अनेक शासकीय कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्याने आपत्तीच्या वेळी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा ठामपणे मांडला. घटनास्थळी तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, वनरक्षक व अन्य संबंधित अधिकारी वेळेत न पोहोचल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. यापूर्वी पांजरे परिसरातही अतिवृष्टीमुळे जीवितहानीची घटना घडल्याची आठवण करून देत घाणे यांनी आदिवासी भागातील धोकादायक घरांचे तातडीने सर्वेक्षण, सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था, सक्षम आरोग्य सुविधा आणि प्रभावी आपत्कालीन यंत्रणा उभारण्याची गरज अधोरेखित केली. तसेच जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन सर्व संबंधित विभागांना मुख्यालयी उपस्थित राहण्याचे सक्त आदेश द्यावेत अशीही त्यांनी मागणी केली आहे. दरम्यान सृष्टीची आजी अमृता सकरू झडे यांनी दुःख व्यक्त करत शेंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेत उपचार मिळाले असते तर आमची चिमुकली आज जिवंत असती असा आरोप केला. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे. चिरंजीव असे की शेजारी झोपेल होते फॅमिली बरोबर, तर घटना घडताना काय आवाज आला आणि वस्तुस्थिती काय कळली तुम्हाला? आम्ही झोपेत असताना अचानक डायरेक्ट भिंतच डायरेक्ट आमच्या पोखंडी पडली. मी त्याच्यातून सावरून उठलो, दगड साईडला केल्यानंतर त्यांची साईडला गेले, यांच्यावरती दगड पडलेले होते. ते साईडला करून त्यांना उचललं, बाळाला पण उचललं, बाहेर नेलं. मग बाळ जरा व्यवस्थित होतं. तर इथं सुविधा व्यवस्थित घडली पाहिजे शेंडीच्या पीयूसीला. अनेक वेळा आपण काही गोष्टींचा विचार केला, त्या गोष्टीवर तुम्ही पण गेलते तिथं, आपण जाऊन त्यांना अनेक वेळा आपण मार्गदर्शन केले, पण त्या पद्धतीनं सुखसुविधा काहीच नाही आपल्या विभागासाठी ना आपल्या समाजासाठी. आज जी दुर्दैवी घटना घडली, या चिमुकलीचा अंत झाला का, जे कधी भविष्यात बघितलं नसेल, जे उमलायचे दिवस होते ते पूर्ण पडद्याआड गेलं आणि आज यांची व्यथा ऐकताच असं तरुण अंतकरणाला वाटतं का आज जर दवाखाना PHCमध्ये जर डॉक्टर असते, त्यांचे वॉचमॅन असते, कोणी सिक्युरिटी असतं तर उठले असते, तर आज ही चिमुकली काळाच्या पडद्याआड गेली नसती असं सर्व कुटुंबाचं म्हणणं आहे. बरोबर आहे. तर ह्या अगोदरही अशा घटना घडलेल्या आहेत, तरी माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी, माननीय तालुका आरोग्य अधिकारी यांनी तातडीने तालुक्यामध्ये लक्ष द्यावं आणि अशा दुर्दैवी घटना घडणार नाही, तरी 24 तास आपला दवाखाना उघड राहील याची प्रशासनाने दक्षता घ्यावी अशी मागणी मी समाजसेवक अनंत घाणे करतो. आणि त्याचबरोबर माननीय तहसीलदार साहेब, माननीय गट विकास अधिकारी आणि कृषी अधिकारी साहेब, आज 15 दिवस झाले ह्या भागामध्ये घरं उडालेली, महिन्यापासून पडझड होते, बांध फुटताय, शेतीची अतोनात नुकसान झाली आहे, तर कोणीही गांभीर्याने आतापर्यंत लक्ष दिलं नसल्याने ह्या दुर्दैवी घटना घडत आहेत. तरी मला शासनाला एकच विनंती करतो का प्रत्येक गावामध्ये महसूल जे विभाग आहे त्यांच्याकडून सर्वे झाला पाहिजे, पूर्ण प्रशासनाकडून सर्वे झाला पाहिजे,
का जसं सिटीमध्ये नगरपालिका महानगरपालिका सर्वे करते का पडझडीमध्ये आलेल्या बिल्डिंगांना आपण संरक्षण देता आणि ते घरं खाली करता, तसेच ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागांमधील जे घरं येतील त्यांचे पूर्ण सर्वे करा का पावसाळ्याच्या अगोदर जर ते पडझडीत आले असतील घरं, जर ते कुटुंब पूर्ण आपले वैफल्यग्रस्त असेल तर त्यांना आधार देण्याचं प्रशासनानं काम करावं आणि त्यांना तात्काळ त्या सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम करावं का कमीत कमी जीवितहानी होणार नाही, त्या घराची पडझड होणार आहे. कारण कुटुंब गरीब असल्यामुळं, आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं हे काही तात्काळ घरं बांधू शकत नाही. तरी आता ज्यांच्या घरांची पडझड झालेली आहे ते सर्व घरांना शबरीचे घरकुलं मंजूर करावे तातडीने आणि सर्वांना शबरीचे घरकुलं मंजूर करून त्यांना निवारा द्यावा अशी मी मागणी करतो. थांबतो. जय आदिवासी. आज रतनवाडी येथे रात्री जी दुर्घटना झाली, रात्री 12 वाजता, साधारण 12-12:30 वाजता अचानक वादळी पाऊस आणि वारा गेल्या 8-10 दिवसापासून सुरू असून या भागामध्ये अतिवृष्टीचा कहर झाल्याने रात्री 12-12:30 वाजता अमृता झडे यांचे मुलगा आणि सून इथं झोपेला असताना अचानक रात्री जी भिंत कोसळली आणि भिंत कोसळून भिंत कोसळल्यानंतर जी चिमुकली होती का ती चिमुकली भिंतीखाली गाडल्या गेली आणि आईच्या पण मार बसलेला आहे. तर इथं आपण प्रत्यक्ष त्यांच्या फॅमिलीमध्ये अमृता झडे यांना विचारून आपण प्रत्यक्ष काय घटना घडली, किती वाजता घडली हे डिटेल आता ते माहिती देतील. तर रात्री 12:30च्या दरम्यानमध्ये ही घटना घडली, परंतु 8-10 दिवसापासून अतिवृष्टी म्हणजे इकडे या भागामध्ये होते. तर त्याच्यातून वारा आणि पाणी, रात्री पाऊस खूप झाला इकडे या पट्ट्यामध्ये. त्याच्यातून ही घटना घडल्यानंतर आम्ही इथून निघालो. गाडी आम्ही एक भाड्याची केली आणि शेंडीला गेलो तर तिथं दवाखान्यामध्ये, सरकारी दवाखान्यामध्ये कोणी आम्हाला दिसलं नाही. आम्ही तिथं गाडी उभी केली. किती वेळ गेला तुमचा सरकारी दवाखान्यामध्ये? आमचं तिथं तरी 10 मिनटं गेले असतील. तिथं कोणीच आम्हाला दिसलं नाही. त्याच्यावर आम्ही प्रबळ डॉक्टरकडे गेलो. तिथं त्यांनी सांगितलं म्हणा डॉक्टर नाही येत इथं, त्यांचे पियानं सांगितलं. मग तिथून आम्ही राजूरला गेलो. राजूरला पेशीमध्ये गेलो. मग तिथं माणसं होते. त्यांनी त्वरित उपचार म्हणजे हेरपाय केली, चौकशी केली, तर बाळाची दुर्घटना घडल्या गेली. आज सेंडी PSC मध्ये तुम्ही इथून गेल्यानंतर जर डॉक्टर असते तर तुमचं बाळ वाचलं असतं का? अशी अगदी बरोबर. तर एवढा मोठा शासकीय दवाखाना इथं शेंडीला असून त्याचा आम्हाला या विभागाला काहीच उपयोग नाही. तर इथून पुढं शासनानं सुद्धा ह्या गोष्टीकडं लक्ष दिलं पाहिजे आणि कार्यकर्ते मंडळांना किंवा अधिकारी कर्मचारी लोकांनी ह्या गोष्टीवर भर दिला पाहिजे. ही घटना घडली पण अजून पुढं घडू नये याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्नशील राहावा आणि सगळ्या सुविधा या शेंडी PSCला उपलब्ध व्हावा. ताई, तुम्ही झोपेल होता, भीत कोसळताना काही आवाज आला आणि त्याच्यामध्ये किती मार लागला आणि बाळाला किती मार लागला होता आणि बाळ ओढून काढलं का तसंच काय झालं? मी झोपेलच होते ना. मला तुम्ही सोबतच झोपेतच नाही. होत्या हं. म्हणजे ताई पूर्ण झोपेत होत्या. त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव अशोक अशोक हे तिथं शेजारीच होते.